या गावाला इथल्या लोकांना तुझ्यासारख्या अधिकाऱ्याची गरज आहे हे विसरायचं नाही हं? अगं काके, माझं काम आहे म्हणून मी आहे आणि मी केलेल्या कामामुळेच तुम्ही इथवर आलात ना. माझ्यासाठी काळजी दाखवलीत, प्रेमापोटी इथं आलात. काके अगं, माझं काम म्हणजे माझी ओळख आहे, मी ते सगळं कसं विसरेन. अगं आधी स्वतःला सांभाळ. इथे एवढा डोक्यावर परिणाम झाला आणि लागली लेक्चर झाडायला. मावशी बासा, खरंच बास झाला आता. कवादांना हेच बोलताय तुम्ही. आणि एड लागले म्हणून काय साध्य करणार तू? तू आहेसच येडी. कुणाला आता काय वाटतंय हे मी नाही ठरवू शकत, पण खरं सांगू का, तुम्ही आता सगळ्यांनी एवढं प्रेम दाखवलं ना, मला लय भारी वाटतंय. काय बोलू कळेनाच. तुम्ही आता बाहेर सगळे आलात ना, तेव्हा मनात विचार सुरू होता, आता सगळ्यांशी कसं बोलू, मी काय बोलू. पण तुम्ही सगळ्यांनी एवढं समजून घेतलं, एवढं प्रेम दाखवलं, मी हा विश्वास मी कधीच नाही तोडणार. आणि मी ना तुम्हाला सगळ्यांना शब्द देते, आता जे काही चाललंय ना त्या सगळ्याचा शोध मी घेईन आणि मग तुमच्या पुढे येईन. आता सगळ्यांना वाटतंय का मी एडी आहे म्हणून. हे काय बोलू कळना, पण एवढं सांगते का मी एडी नाही. मानसिक स्वास्थ्य जरा बिघडलंय एवढं नक्की आहे, पण त्यात काही खोट नाहीये ना. म्हणजे जसं शारीरिक आजार असतो तसा मानसिक आजार असूच शकतो ना. आणि या सगळ्यामुळे मी कामावरून रजा घेतलीये, त्यातही काही गैर नाहीये. मी सगळ्यांना शब्द देते, मी कामावर रुजू होण्याच्या आधी स्वतःची मेंटल टेस्ट करेल. मी आधी सिद्ध करेल की मला खरंच बरं वाटतंय आणि तेव्हाच मी कामावर रुजू होईल. आणि मला सगळ्यांना एवढं सांगायचंय, काही झालं तरी मी माझं काम नाही सोडणार. अप्पे, तुला तर मी स्पेशल निमंत्रण देणार आहे. कसलं? या प्रोजेक्टची सुरुवात तू करावी अशी इच्छा आहे माझी. तू ज्या प्रकारे दंगल थांबवायचं काम केलंय, त्यामुळे तुझ्यापेक्षा भारी व्यक्तीच मिळणार नाही हा प्रोजेक्ट सुरुवात करायला. हे तर सोन्याहून पिवळं झालं की. हा नाहीतर काय मग. नाही भाऊजी, मला नाही जमणार. का? काय झालं अप्पे? कारण भाऊजी, तुमच्या प्रोजेक्टला मी मंजुरीच देऊ शकत नाही. मंजुरी देऊ शकत नाही म्हणजे? अप्पे, आता ह्यावेळी सगळी कागदपत्र क्लिअर आहेत बरं का. आज गावामधलं हे पहिलं प्लॉटिंग असणार आहे अप्पे. काय अडचण आहे? तुम्ही जिथे करताय ना तिथे अडचण आहे भाऊजी. अप्पे, अगं ती जमीन आता सुजयच्या नावावर आहे की. होय अप्पे, अगं त्यात कसली आली अडचण? हो, माझं ऐकून तर घ्या. हा, जरा ऐकून घ्या सगळे. अप्पे बोल ग काय. हे बघा, त्या जागेच्या आजूबाजूला सगळीकडे शेती आहे, मग आपण तिथे बांधकाम कसं काय करू शकतो? आता गो बाया, अगो किती माणसं शेतात घर बांधतातच की. एक मिनिट भाऊजी, तुम्ही त्या जमिनीचं येणे जरी करून घेतलं असेल तरी ते नियमात नाही बसत. तिथे असं बांधकाम नाही करू शकत. ऐका मला. कुठून शोधून काढलं तू हे? मला ग्रामपंचायतीपासून सगळ्यांनी परवानगी दिली बरं का अप्पे. तुलाच काय अडचण आहे? मला नाहीये अडचण, हे नियमात बसत नाही ते सांगतेय मी तुम्हाला. पण काय गा अप्पे, तू जर सही केली तर ते सगळं होऊ शकल ना? हा, करून टाकी. एकदा का कलेक्टरनी परवानगी दिली ना, मग कशाला कोण काय इचरायला येते आणि कशाला कोण काय बघायला येते. तवा हाय का नाही रे सुजा? हा, खरं तर असंच होऊ शकतं. पण मी नियम नाही मोडत. अगं अप्पे, आपलं शेत असं एकदम मध्ये नाहीये, बाजूला आहे. त्याची वाट पण बाजूला आहे. आम्ही त्यानुसारच प्लॅनिंग करत होतो. अगं पिवताई, पण मला एक सांग, एकाने प्लॉटिंग पाडायला सुरुवात केल्यानंतर आजूबाजूचे तेच करतील ना, मग शेती राहणारच नाही. अगं, त्यांच्या शेतात काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे अप्पे. भाऊजी, पण नियम अटी. झाली याची नाटकं सुरू. आजचं नाही बरं काय, नेहमीच आहे. मी काहीतरी करायला जातो आणि हे काहीतरी सांभाळून सांभाळून काय सांभाळू?
काय सांभाळून? हिला कळत नाही का? लागली लगेच नियम नाचवायला. एक मिनिट भाऊजी, नाचवायला लागलीये म्हणजे? मला काहीतरी माहितीये म्हणून तुम्हाला सांगतेय ना. तुम्ही फक्त तुमचा आणि घरच्यांचा विचार करताय, माझं तसं नाही होत ना. भाऊजी, मी जिल्ह्याची कलेक्टर आहे, मला बाकी सगळ्या लोकांचा विचार करावा लागेल. आणि म्हणून म्हणते नियमात नाही बसत आणि म्हणून मी तुम्हाला परवानगी नाही देऊ शकत आहे. बघ बघ पियू, आपण हिला उद्घाटनाला बोलावणार होतो. हिला हा ना, ऐक ना सुजा बाळा, अरे तू जेव्हा आमदार होता तेव्हा बी हिने तुझं काम बंद पाडलं होतं ना. हा, मला चांगलं ध्यानात आहे. आप्पे, एवढ्या प्रोजेक्टला दे की परवानगी. कोण बघायला येते अगं? सुजयनी खूप मेहनत घेतली. अगं पिवताई, असं काय बरं, तुम्हाला अजून काही प्रयोग करायचे असतील शेतात तर करा, मी त्यासाठी परवानगी देते की. भाऊजी, तुम्हाला सेंद्रिय शेती किंवा हे गप्पे लॅक्टर शिकू नको मला. हे काम करणार का सांग? भाऊजी तुम्ही नीट बोला आधी. अरे अरे असं नका भांडू रे. अबे अगं कुणी बघायला येणार नाही तिथं, आणि तसंही नंतर तिथलं सगळं बदललंच की. अगं वय की आप्पे, अगं एवढ्या चांगल्या गोष्टी घडतात आणि असा असा विचार नको ग करूस. हे बघ, हे सगळं चांगलं घडतंय की नाही आपल्या घरात, मग अशी आड नको येऊस पोरी. आई एक मिनिट, अहो मी आड नाही येते. एक तर मला भाऊजींची हीच गोष्ट नाही पटली, त्यांनी हा विषय घरात उगाच काढला सगळ्यांसमोर. भाऊजी, तुम्हाला एवढं वाटत होतं तर तुम्ही मला ऑफिसमध्ये येऊन बोलायचं ना. तुम्ही असं घरी. ही आप्पी माझं आयुष्याचं कधीच चांगलं होऊ देणार नाही. हिला तेच पाहिजे. दारू पिऊन कुठतरी पडलो पाहिजे, वाया गेलो पाहिजे. ए सुजा, त्यात हिचा काय संबंध होता? ए आरजे, तू गपरे. तू तर तिचा टाटा घालचा मांजर आहे. अरे सुजा बाळा, तू किती बी चिडला आणि काय केलं ना तरी काय उपयोग नाही बघ. एकदा का ह्या आप्पी मॅडमनी मला चिटकून बसल्या की बसल्या बघ. अरे त्यांना त्याच्यामुळे काय दिसत नाही. एवढंच काय, त्या नियमापायी त्यानं स्वतःच्या नवऱ्याला जेला टाकलं होतं. मग तुझा तर विषय सोड. ओ मावशी, तुम्ही का गीत लोटताय? दादा, तिने म्हणून ना म्हणून काय होणार आहे? सुजय, तू शांत हो. आप्पे, माझं ऐक की एकदा. आपण काहीतरी तोडगा काढूयात की याच्यावरती. अगं पिवताई, मी त्या सगळ्या फाईल चेक केल्यात. त्या जमिनीवर येणे नाही होऊ शकत, मी सांगते ना तुला. बरं का आप्पे, खरं तर तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय. तुझं बाळ गेलंय ना, म्हणून तुला दुसऱ्याचा चांगला भगवाना. सुजा बास बास. अरे काय बोलतोय सुजा तू? अरे असं अभद्र बोलू नको रे. सुजा, आता तू तुझी हद्द पार करतोयस. आत्या, तू आत्ता आली बर का, आणि मी हद्द पार केली नाहीये. विचार सगळ्यांना. येड्यागात गावावर हिंडत होती ही. बाळाचा आवाज येतोय, बाळाचा आवाज येतोय म्हणत. येडी कुठली असली असते का कलेक्टर? स्वतःच्या बाळाला नीट जगवता आलं नाही, निघाली जिल्ह्याला जगवायला. अच्छा, तू ना पहिलं आज जाऊ. ह्याच्या तोंडावर ताप आहे का? शांत, तुम्ही आज जाऊ पहिलं. अर्जुन, आतमध्ये जा. माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही बोललात तरी मी माझा निर्णय नाही बदलणार भाऊजी. अप्पे चल. आप्पे, या या की बसा. कामात आहेस का ग? हो नाही नाही, एवढं काय नाही, उद्या ऑफिसमध्ये बघते की. हे सुजाच्या शेताबद्दलच आहे का काही? नाही नाही, त्याचं नाही, दुसरं आहे. आप्पे, तुला एक बोलू का? हो बोला की. म्हणजे घरातले जे बोलत होते ते पटतंय बघ मला पण. उगाच कशाला वाद घालत बसायचंय? ते सुजाला कसली परवानगी पाहिजे देऊन टाक की. नाही आत्या, मी नाही देऊ शकत परवानगी. आत्या, कायदा सगळ्यांसाठी समान आहे ना, आणि एकाला सूट दिली की दुसऱ्याला पाहिजे. मग कायदा कशाला? आणि आत्या, मी कलेक्टर आहे. मी जर कायदा मानला नाही तर मग मी कामाशी बेईमानी करते असा अर्थ होतो, आणि मला ते नाही चालणार. आप्पे, तुझं खरंच लय कौतुक वाटतं बघ. आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे काही तू खंबीरपणे बोलतीस ना, ह्याचं अजूनच वाटतं. आत्या, परिस्थिती कुठलीही असली तरी आपली तत्व नाही सोडली पाहिजे. बरोबर आहे आप्पे तुझं.
आपल्या घरातली लोक सुद्धा सर्वसामान्य लोकांसारखीच आहे. बाहेरच्या लोकांना जसा कायदा लागू आहे तसाच कायदा आपल्या घरातल्या लोकांना पण लागू झाला पाहिजे का नाही? तुम्ही असं बोलताय ना, मला खरंच बरं वाटतंय आत्या. कोणीतरी समजून घेत. घरात सगळे भावनिकून बोलायला लागले ना की मग माझा अवघड होता. आजकाल पिऊताई पण तशीच बोलते. नाही, पण कुठं भावनिक व्हायला पाहिजे ते पण समजलं पाहिजे ना. तेच तर म्हणतेय मी. जाऊ द्या, आपण आपलं छान काम करत राहायचं बस. अनिल सर काय म्हणतात, कसे आहेत ते? ते पण छान आहेत, पण आता मी पण नोकरी करेल म्हणते. चांगलंय की. आत्या, ते भारी वाटतंय बघायचं का ऐकून. खरंच लवकर नोकरीला सुरुवात करा. थांबा थांबा जरा. तुम्ही काय करताय? थांबा दादा, सोडा त्यांना. थांबा. का थांबलात? मारा की. का थांबलात तुम्ही? माझं पोट बघून थांबलात का? एका निष्पाप बाळाचा जीव कसा घ्यायचा म्हणून थांबलात ना? जीव घ्यावासा वाटत नाही ना बाळाचा? आपण खरंच थांबू नका, खरंच मारा. कारण त्या बाळाला या जगात आणू तरी कसं मी? आता खरंच माझं बाळ पहिल्यांदा घाबरलं असेल. त्यालाही वाटलं या असल्या जगात यायचंय मला, आणि मी त्याला सांगितलं होतं ना, बाळा आपलं सातारा ना लय भारी आहे. दिलदार रांगड्या माणसांचं सातारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालेला आपलं सातारा आहे. एकोप्याने गुण्या गोविंदाने नांदारा आपला सातारा आहे. पण आता त्यालाही वाटलं असेल आपल्या आई ना जरा खोटच बोलते बघा, हा आपला सातारा आहे का? हो मॅडम, तुम्हाला माहित आहे काय झालंय ते? काय झालंय? मॅडम, कसला फोटो टाकलेला? भावना आमच्या दुखावल्यात. भावना? कसल्या भावना हो? कुठल्या भावना? कशा असतात त्या? भावना दुखवल्यात. तुमच्या भावना दुखवल्या म्हणून तुम्ही एवढं नुकसान केलं? पार शहराची राख रांगोळी केली तुम्ही. घरं उद्ध्वस्त केली, कुटुंब उद्ध्वस्त केली. ही दुकानं जाळताय तुम्ही, माणसांचं नुकसान करताय. भावना दुखवल्यात म्हणे. एवढ्या नाजूक आहेत आपल्या भावना? मॅडम, विषामच्या सर्देचा आहे. श्रद्धा? माणसाच्या माणुसकीवर विश्वास ठेवणं ही श्रद्धा मला माहिती होती. एखाद्याला निस्वार्थीपणानं मदत करणं ही श्रद्धा मला माहिती हो. आपल्या सगळ्यांचे वरचे कपडे आहेत, पण आतला माणूस एक आहे ही श्रद्धा मला माहिती होती. एकमेकांच्या जीवावर उठणं ही श्रद्धा आहे. अहो, आपण श्रद्धेपुढे नतमस्तक होतो ना, का हे असं एकमेकांच्या जीवावर उठतो? या दंगलीची आग ना एक दिवस भडकते, पण त्याचे चटके आयुष्यभर माणसांना सोसावे लागतात. भावना दुखावल्यात म्हणे. आणि त्या लोकांच्या भावनांचं काय, ज्यांची घरं तुम्ही उद्ध्वस्त केली आहेत? ज्या कुटुंबातल्या एका तरण्या ताठा माणसाला तुम्ही दुखापत पोहोचवलीये. एका बाईच्या नवऱ्याला तुम्ही जखमी केलंय. ही अशी दुकानं जाळताय तुम्ही. त्यांचं नुकसान झालं, त्यांच्या भावनांचं काय? भावना दुखवलं त्यांच्या. ताई, तुम्ही मारा की मारा, एकमेकांना मारा, डोकी फोडा एकमेकांची. आपण जो फोटो तुम्हाला मिळालाय तो खरा आहे का खोटा याची किमान शहानिशा तरी करा. हे धड दिलंय ना देवानी, त्याच्यावरचं डोकं तरी वापरा किमान. कोणीतरी फोटो पाठवला, तुम्हाला खरं वाटलं, मारत सुटलंय. नाही, मी म्हणते खरंच मारा. तुम्हाला वाटतंय ना तुम्ही हे सगळं करून हे वातावरण शांत होईल, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही जर दगड उचलला तर समोरचा व्यक्ती दगड उचलणार. तुम्ही जर आग लावली तर समोरचा व्यक्ती आग लावणार. या आगीचे चटके तुम्हाला आयुष्यभर सहन करावे लागतील, दुसरं काही होणार नाही. या अशा जखमांना भरून निघणारच नाही. आणि जर परत तुमच्या भावना दुखावल्या गेल्या तर तुम्ही परत तेच करणार. बाळा, तुला आज अजून एक नवीन गोष्ट शिकवते.
बाळा, देवानी ना माणसांना भावना आणि मेंदू दोन्ही पण दिले आणि प्राण्यांना फक्त मेंदू दिला, भावना नाही. असं ना मी माझ्या शाळेत शिकले होते, पण मी आज तुला जरा वेगळं शिकवते. बाळा, तू जन्माला येशील ना तेव्हा भावना घेऊन जन्माला येऊ नको हं? कारण त्या जर का असं माणसांचं नुकसान करणार असतील तर काय कामाच्या त्या भावना? मग तू आनंदाने ओरडला नाहीस, रडला नाहीस, चेकळून असता तुझ्या आई बाबांच्या कुशीत शिरला नाहीस तरी चालेल, पण तू भावना घेऊन जन्माला येऊ नको हं? कारण बाळा, आपल्याला भावनांपेक्षा माणसांची जीव महत्वाची. म्हणून म्हणतीये, जन्माला येताना भावना शून्य बनून ये. आता जर ही लोक थांबली नाहीत तर आपल्याला पुढची ऍक्शन घ्यावी लागेल. ऑफिसर्सना रेडी व्हायला सांगा. एवढी धाडसी ऑफिसर मी पहिल्यांदा बघतोय. पहा अप्पी आमचे कलेक्टरचे सर्व एपिसोड्स फक्त झी5 वर.